लग्न माझं? अहो छोटे, मला कोणी सांगितलं तुम्हाला मी लग्न करणार आहे? सिमरन म्हणत होत्या. सिमरन म्हणाली आणि तुम्ही विश्वास ठेवला बी? अहो तुम्हाला ते ठाऊक आहे ना, ती काय बी बडबडत असते. सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत होत्या त्याला काय करणार? घडत होते म्हणजे असं काय घडलं? का तुम्ही तासगावला गेला होतात हे तर खरं आहे ना? अहो छोटे मालक, मी तासगावला गेले होते, पण मी का गेले, नेमकं काय कारण होतं हे ठाऊक आहे का तुम्हाला? ही तुम्ही म्हटली, तुम्ही विश्वास ठेवला आणि तुमचं तुम्ही ठरवून मी मोकळे झाला की मी लग्न करणार आहे. या विषयावर तुम्हाला माझ्याशी बोलावंसं पण नाही वाटलं का? नाही, बरोबर आहे ना, तुम्ही तर माझ्याशी अबोलाच धरला होता. मी अबोला धरला होता. मग काय म्या? अहो छोटे, मला आता मी म्या थांबवलं म्हणून तुम्ही थांबला. का करताय असं? अहो पण मी नेहमी म्या तुमच्याशी बोलायला येत होते, पण तुम्ही बोलतच नव्हता, टाळत होता मला. मी समोर असून मी तुम्ही मला बघून न बघितल्यासारखे करत होता, तोंडावर दरवाजा लावत होता. तुम्ही बघा, तुम्हीच धडाधड बोलताय, मला बोलूच देत नाही. आज बरं ठीक आहे, बोला तुम्ही. हे बघा, मी तुमच्याशी बोलणार होतो. तुमच्यामुळे रोजगार केंद्राची जी स्तुती चालली आहे त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. तसं मुंबईहून कौतुकाचं पत्र आलंय, हे सगळं मला समोरासमोर भेटून सांगायचं होतं. पण काय नाही सांगितलं मी तुम्हाला? सांगायचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्याचं काही उत्तरच दिलं नाही. अहो बरं छोटे, मला तुम्हाला मला भेटायचंय असं तुम्ही कधी बोललात? अहो मी तुम्हाला कॉल केला होता, तुमचा फोनच लागला नाही. बरं ते नाही म्हणून मी तुम्हाला मेसेज केले होते, तर एकाही मेसेजचा रिप्लाय तुम्ही दिलात नाही. मेसेज? अहो पण मला कुठला बी मेसेज नाही मिळाला. असं काय म्हणताय तुम्ही? बघा, तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आले असतात. दाखवा तुमचा मोबाईल. मोबाईल घरी आहे, पण तुम्हाला बघायचं असेल तर मी लगेच घेऊन येते. तुम्ही इथेच थांबा. मंजू, मी घरी जाऊन येते. का? अगं मोबाईल आणायला जायचंय. मोबाईल कशाला पाहिजे तुला? अगं लागतोय मला. अगं पण कशाला लागतोय तुला? का तुला मला सांगायचं नाहीये? अगं असं काय बी नाहीये सुमे, कामासाठीच लागतोय. कसलं काम? कोणचं काम आणि कोणाचं काम आहे? अगं वाड्यावरच्या कामासाठी दिलाय ना मला, मग वाड्यावरच्याच कामासाठी लागणार. वाड्यावरचं काम आहे ना? हा, मग वाड्यावरची कामं चालू आहे, मग कशाला पाहिजे मोबाईल तुला? हे बघ सुमे, मला मोबाईल हवा आहे आणि वाड्यावरची कुठली कामं करायची आणि कुठली नाही ते माझं मी ठरवीन. अगं ऐक ना, उगाच कशाला मोबाईल घ्यायला जातेय? उगाच तुझी चक्कर वाया जाईल बघ. आणि मोबाईल वरून वाड्यावरची कामं करायला मोबाईल चालू तर पाहिजे ना. म्हणजे हे बघ सुमे, काय बोलायचं तर ठरवून घे. मंजू, मी घेऊन येते मोबाईल. अगं पण छोटे, मला हा घ्या मोबाईल, तुम्हाला बघायचा होता ना. मोबाईल चालू नाही, स्विच ऑफ केला होता का? नाही, माहित नाही. तुम्ही चार्जिंगला लावत होतात का? अहो नाही, मी चार्ज करतच होते, पर कोणाचाच मेसेज फोन काहीच येत नव्हतं. आणि त्यानंतर मी बी लक्ष देत नव्हते, कारण काय? छोटे, मला का तुम्हीच बोलत नव्हता काही, मग कोणाला विचारणार होते मी? मोबाईलला चार्जिंग केले पण तरी चालू होत नाहीये, म्हणजे मोबाईल बिघडलाय. बिघडलाय? हो. अहो पण सुमी तर म्हणत होती त्याच्यातलं बॅलन्स संपलंय, तो टाकला की होईल चालू म्हणाली. पण मग ती म्हणत होती की फोन बंद आहे म्हणून. दोन्ही वेळेला वेगवेगळं का म्हणाले असतील त्या? आता ते तर तुम्हीच सांगू शकते आपल्याला.
चला. काय ग सुमे, मग आता लई बडबड करत होती, पर आता का बरं गप्प गप्प? रमा गेल्यापासून बघते म्या, लईच गप्प आहे तू. अगं गप्प कुठे आहे मी? बोलतेच आहे की, पण मनातल्या मनात बोलते ना. माझ्या डुग्गू सोबत बोलते. सुमे, मग अशी तू काय म्हणत होतीस ग मोबाईल बद्दल? कुठला मोबाईल आणि कोणाचा मोबाईल? अगं असं काय करतेस तुम्ही? माझाच मोबाईल. आणि त्या दिवशी तर तू म्हटली होतीस की यात बॅलन्स नाहीये म्हणून काही दिसत नाहीये. पण मग तुला ग कसं माहित की हा आता चालूच होत नाही आणि बंद पडलाय म्हणून? अगं पण मी असं कुठं म्हटले? खोटं बोलू नकोस तुम्ही. मंजू, मी जाण्याआधी हीच म्हटली होती की नाही की फोन चालू नाहीये म्हणून? भाई बोलली की, नाही चौकशा बी करत होती. अगं तुझी चक्कर वाया नको जायला ना, म्हणून म्हणत होते मी. ह्याच्या मागची काळजी नाही दिसली का ग तुम्हाला? आणि तुझा मोबाईल आहे ना, किती दिवस झाले वाजतच नव्हता, म्हणून म्हटलं बंद असेल. एक मिनिट, मोबाईल वाजत नाही हे तुम्हाला कसं कळलं? कळतं मला सगळं. हुशार आहे ना मी तेवढी. हो, तुमच्या हुशाऱ्या माहिती आहेत मला. आता सांगा पटकन, नाहीतर मी. आहो त्या दिवशी ना रमा बाहेर गेली होती आणि तिचा फोन सारखा वाजत होता, तर मी फोन उचलायला गेले आणि चुकून तो पाण्यात पडला. माझ्याकडून चुकून झालं. आणि हे तुम्ही आत्ता सांगताय, ते सुद्धा आम्ही खोदून विचारल्यानंतर. मग अशी रमा सुद्धा मोबाईल आणायला गेला तेव्हा सुद्धा तुम्ही नाही सांगितलं का? काय विचारतोय मी? मला माफ करा छोटे मालक, मी लय घाबरले होते. तुम्ही असं वरडाल दरडाल म्हणून मी कोणालाच काही सांगत नव्हते. अहो पण त्यामुळे ह्यांना किती सहन करावं लागलं हे माहितीये का तुम्हाला? कशामुळे? फक्त तुमच्या एका मूर्खपणामुळे. बरं आपण चूक केली आहे ती मान्य तरी करावी माणसानी, ते पण नाही. हे बघा, इथून पुढे रमाला किंवा घरातल्या कोणालाही तुमच्यामुळे त्रास झाला ना तर मी सहन नाही करणार. माफ करा छोटे मालक, माझ्याकडून मोबाईल बिघडला तर माफी मागते मी तुमची. तुमच्या डोक्यात घुसत नाहीये का? मोबाईल बिघडला ही चूक नाहीये, तुम्ही ती चूक लपून ठेवलीत ही मोठी चूक आहे. आता परत अशी चूक खरंच नाही होणार. इथून पुढे असं करत जाऊ नका. रमा जी, मला ऑर्डर फॉर्म भरायचा होता ना? वय चला मी भरून देतो. आलेच. रमे सॉरी ग. रमा, आय एम. फार पेन नाही आहे, आणतो. अहो भरताय ना व फॉर्म? हा हो भरतो. ते तासगावला कशासाठी गेला होता तुम्ही? ते लिहायचं आहे का फॉर्मात? हा नाही, सहज आठवलं म्हणून विचारलं. भरतो फॉर्म भर. ते तासगावचे पाहुणे लईच मागे लागले होते लग्नासाठी, म्हणून मग त्यांना नकार द्यायला गेले होते. नकार? नकार? सॉरी, मला वाटलं की. काय वाटलं हो तुम्हासनी? तुम्हाला हेच वाटलं ना की मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायला तयार झाले म्हणून? बरोबर आहे, असं कसं वाटलं मला? आणि काय हो छोटे मालक, ते तुमची मुलाखत होती त्यावेळेस ते काय ते मोस्ट एलिजिबल बॅचलर ते ठाऊक आहे मला. पर त्या मुलाखतीत त्या ताई तुम्हाला विचारत होत्या की
तुमच्या आयुष्यात कोणी आहे का म्हणून. तेव्हा काय बोलला तो तुम्ही? रमा, तेव्हा माझा नाईलाज होता. रावसाहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की मुलाखतीमध्ये कुठलंही विधान जपून करा. मी माझ्याबद्दल सगळं सांगितलं असतं तर पक्षाच्या दृष्टीने ते बरोबर ठरलं नसतं. मी तुमचं नाव घेतलं सुद्धा असतं, पण त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना त्रास झाला असता. आणि त्या क्षणी मला तुम्हाला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता. याचा अर्थ मी आपलं नातं लपवतोय असं नाही. मला हे सगळं रावसाहेबांना सुद्धा सांगायचं. फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. आत्ता मी जे काही बोललो त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. फार्म भरता ना? हो, भरतो ना. अहो छोटे मालक, खाली बघून फार्म भरा की. रमा, बघू द्या ना तुमच्याकडे मला. किती दिवसांनी आपण असं एकांतात बोलतोय. आज खरंच मला बाईसाहेबांना फार्म लगेच हवाय. हो, भरतो. त्यात काय एवढं. घ्या. झालं. रमा, ऐका ना. असं का करतात या? का असं केलं मी? रमा, ये. बाईसाहेब, फार्म. शेवटी दोघांनी मिळून भरलात वाटतं फॉर्म. छोट्या मालकांनीच भरून दिलाय. रमा, अगं काय आहे हे? काय झालं बाईसाहेब? हा फॉर्म त्यांनी भरलाय? बर, त्यांनीच भरून दिलाय. हा असा? नकार. सॉरी, मला वाटलं की बरोबर आहे. नक्की फॉर्मच भरत होतात ना तुम्ही? हो बाईसाहेब, ते छोटे मालक माझ्याशी बोलत होते. नाही म्हणजे फार्म भरता भरता माझ्याशी बोलत होते, म्हणून ही अशी गडबड झाली. रमा, कामावर प्रेम करणं ठीक आहे ग, पण काम करता करता प्रेम केलं ना की हे असं होतं. आता हा असाच पाठवायचा का फॉर्म? चालेल. फॉर्म चुकीचा भरला हे नाही कळलं ठीक आहे, पण तुझ्या बाबतीत केलेली चूक त्याला कळली ना, ते महत्वाचं. आता हा फॉर्म त्याला परत भरायला सांग. आणि फॉर्म भरताना त्याला कितीही तुझ्याशी बोलावंसं वाटलं ना तरी त्याला सांग फॉर्म कडे लक्ष द्या म्हणून. बाय बाईसाहेब. सुमे, तयार राहा बाई. कशाला? नाही म्हणजे काय म्हणायचं तुला? आता तुला काय म्या सांगितलं पाहिजे का हे? हरिभाऊंचे हाल बघितलेस ना? विचारे, वाड्यावर कुणाला बी चुकीला माफी नाही म्हणजे नाही. अगं पण मी छोट्या मालकांची माफी मागितली होती ना, आणि त्यांनी माफ पण केलं होतं मला. असं तुला वाटतंय? पर आता एवढ्या मोठ्या चुका कोणी विसरतं का? विसरत नाही का ग? अजिबात नाही. उलट रोज रोज त्याच चुका काढून ना अपमान करतात, लई टोमणे मारतात बघ. बरं, म्या काय म्हणते, तू रमाचा फोन बिघडवलाय ना, हे बाईसाहेबांना कळू देऊ नको. नाहीतर काय? नाहीतर ज्यानं चूक केली त्याच्या पगारातून 10 महिन्याचे पैसे कापून घेतात आणि ज्याचं नुकसान झालंय ना त्याला देतात. अगं पण नाही तर मी. जाऊ दे ना सुमे, कशाला उगाच हे करत बसते. आता तू कष्ट करणार, ते पैसे रमाला मिळणार, ठीक आहे. आता चूक केली तर शिक्षा मिळणारच ना. अगं आता उद्यात पगाराचा दिवस आहे आणि दिवाळीचा बोनस बी मिळणार आहे. अरे देवा, आता बरोबर आहे. आता देव असल तरच तो तुला वाचवेल बघ. बरं,
देव एवढ्या लवकर ऐकेल का ग तुझं? सुमे, मला काय वाटतं, या वेळेसची दिवाळी तुझी काही बरी नाही बघ. म्हणजे पगार तर नाहीच नाही, बरं आता दिवाळीचा बोनस बी नाही. ए मंजू, असं नको नको बोलू. मी किती काय काय ठरवलं होतं. साड्या, नेकलेस, चपला, बांगड्या, कानातले, एवढं काय काय ठरवलेलं ना. आता अगं ठरवलंच होतं ना. जाऊ दे, विसरून जा. सोपं आहे, जे ठरवलंय ना ते मनातून काढून टाक. अगं पण असं कसं मनातनं काढून टाकणार? अगं आता जाऊ दे सुमे, आता मला सांगून काय फायदा आहे ना. हे इथं आपण बोलत असू आणि तिथं रमानं तर बाईसाहेबांना सांगून बी दिलं असेल. आता रमानं काय बी सांगितलं नाही तर वाचलीस तू, नाहीतर मंजू एक काम कर ना, तू रमाला जरा समजून सांग ना. नाही म्हणजे ती तुझं ऐकेल म्हणून सांगते मी. आणि कसं आहे अगं, आता मी पोटोशी आहे की नाही, अशा अवस्थेत मला त्रास देणं बरं वाटतं का? नाही ना, तू जरा समजून सांग ना. ए बाई, मला ना तुमच्या दोघा बहिणींच्या मध्ये पाडू नका. तुला रमाचा राग तर माहितीच आहे, उगाच माझ्यावर चिडायची. तुझ्यामुळे माझा बी बोनस जायचा. नको नको. मला माहित होतं तुम्ही नक्की याल. अहो यावंच लागलं मला. थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी. हा एकदा फार्म बघा नी घ्या. अरे बाप, सॉरी, चूक झाली माझ्याकडून. मी भरतो फॉर्म. अहो छोटे मला हे घ्या नवीन फार्म, यात भरा. आणि न बोलता भरा, नाही तर पुन्हा जे बोलताय ना तेच त्यात लिहा. नाही, आता नाही असं होणार. रमा, आपल्यात गैरसमज झाले आणि आपण अबोला धरला. थोडे दिवस आपण एकमेकांपासून दूर राहील, पण ह्याच दिवसात मला समजलं की मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आपण भेटलो नाही ना की मला खूप चुकल्यासारखं व्हायचं. तुम्हाला माहितीये, आपण बोलत नव्हतो तेव्हा मला एक गोष्ट समजली. माझ्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट कुठली तर तुम्ही समोर असताना तुम्हाला दुर्लक्ष करणं, तुम्ही समोर असताना तुमच्याशी न बोलणं. तुम्ही समोर असलात ना की असं वाटायचं तुम्ही माझ्यापासून दूर गेला. दिवसभर फक्त आणि फक्त तुमचीच आठवण यायची. तुमच्या तोंडावर जेव्हा दरवाजा लावला ना तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं. मी सकाळी जेव्हा झोपेतून उठायचो तेव्हा असं वाटायचं आपल्यात लाभोला एका वाईट स्वप्नासारखा संपून जावं. आणि मी रमा, मगासपासून फक्त मी एकटाच बोलतोय, तुम्ही काही बोलतच नाही आहात. मला नाही बोलायचं तुमच्याशी. का रमा, असं का करताय तुम्ही? आता बरोबर लिहिलं. रमा, काय मला तुमच्याशी बोल. रमा प्लीज. छोटे मला कितके दिवस तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतं, आता मी नाही बोलणार आहे. अहो पण रमा, असं का करतात या? कधी कधी असं का वागतात ना तेच कळत नाही.